सो हॅलो गाईज, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या व्लॉगमध्ये। तर मी निघालो होतो आम्ही बाहेर जाण्यासाठी फुल फॅमिली, कारण आम्हाला जायचं होतं डॉक्टरकडे, कारण आम्ही ऑलमोस्ट वसईला अपॉइंटमेंट घेतली होती। तर त्याच्यासाठी आम्ही निघालो। प्रचंड वाटेला पाऊस लागला, क्लायमेट सुद्धा खूप सुंदर होतं आणि मला तर प्रचंड पाऊस आवडतो। असं वाटत होतं गाडीतून निघून मस्त फिरावं। पुढे आल्यानंतर बघितलं तर पाऊसच गायब झाला होता। असं कुठे असतं का? मग असा आजचा दिवस सुरू झाला। वाटलं तुमच्यासोबत शेअर करावं, तर कायम शेअर करत असते। वसईवरनं आलो आम्ही पुन्हा झाटपोली हॉस्पिटलमध्ये। तर इथे बघू शकता नवरोबा बसला होता, खूप पेशंट्स होते, त्यामुळे खूप वेट करावं लागलं, कारण ओटी चालू होती त्याच्यामुळे। फायनली मम्मीची ड्रेसिंग झाली आणि ती आता बरी आहे, लवकरात लवकरच ती बरी होणार आहे। तर इथे बघू शकता आम्ही निघालो तिथनं निघाल्यानंतर संध्याकाळी जेवणाला काय बनवायचं वाटेत हेच विचार करत करत आम्ही येत होती। तर मला काहीच कळत नव्हतं की आज संध्याकाळी मी काय बनवू, कारण वसईवरून ट्रॅव्हल करून पुन्हा एवढ्या लांब सुद्धा गेलो होतो, त्याच्यामुळे खूप दमले होते मी। तर मम्मीला बसवलं गाडीमध्ये। त्याच्यानंतर इथे बघू शकता हे हॉस्पिटल खूपच छान आहे, तुम्ही नक्की तिथे जाऊ शकता। इथे बासमती पुलाव राईस मी घेऊन आले होते। तर मी इथे मस्तपैकी चिकन घेतलं। तर चिकनला सगळ्यात आधी मी वॉश करून घेतलं लिंबूनी। मग त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी ऍड करणार आहे 2 चमचे हळद, थोडीशी लाल तिखट। तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही लाल तिखट जास्त वापरू शकता। तर मी विचार केला आज पुलावच बनवून टाकते, झटपट रेसिपी, तर वाटलं तुमच्यासोबत शेअर करावी म्हणून। तर मस्तपैकी घेतलं आहे चिकन मी। 1 किलोला थोडं कमी चिकन आहे। त्याच्यात मी ऍड केली हळद, लाल तिखट, त्याच्यानंतर चवीनुसार मीठ आणि आलं लसूणची पेस्ट। हे टाकून हे मिश्रण आपल्याला मॅरिनेट करून साईडला ठेवायचं आहे। तर ते मॅरिनेट झाल्यानंतर 10 ते 15 मिनिटांनंतर त्याच्या आधी आपल्याला आपले जे बासमती राईस आहे ते धुवून पाण्यात भिजवून ठेवायचे आहेत, जेणेकरून राईस पटकन शिजतो। तर ह्याच्यामध्ये मी ऍड केली आलं लसूणची पेस्ट, आणि आलं लसूणची पेस्ट मी 2 पॅकेट यूज केली आहे। हे मी रेडीमेड आलं लसूणची पेस्ट वापरलेली आहे, तुम्ही घरी बनवलेली सुद्धा यूज करू शकता। ते तुमच्यावर डिपेंड आहे तुम्हाला कसं करायचं आहे। सो ट्रस्ट मी गाईज, खूप टेस्टी पुलाव बनतो, मला तर प्रचंड आवडतो आणि माझ्या फॅमिलीला पण। तर इथे मी चवीनुसार मीठ टाकलं। मग त्याच्यानंतर हे मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे, म्हणजे मिक्स करून घ्या प्रॉपर। चिकनला हळद, मीठ आणि आलं लसणाची पेस्ट लागली पाहिजे। तर हे व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि मग त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपण ऍड करणार आहोत, हे मॅरिनेट करायला 10 ते 15 मिनिटं ठेवायचं आहे। त्याच्यानंतर मी घेतला कुकरमध्येच बनवणार होते मी। तर आपला तेल टाकायचं आहे, त्याच्यामध्ये तेल थोडं जास्त लागतं, तर तेल थोडंसं घ्या। त्याच्यामध्ये आपण टाकायचं आहे खडे मसाले, जसे काय दालचिनी, लवंग, त्याच्यानंतर तेजपत्ता, हे सगळे गरम मसाले आपल्याला त्याच्यामध्ये ऍड करायचे आहेत। आणि मला तिखट जास्त नाही आवडत आम्हाला, म्हणून मी खडे मसाले थोडे कमीच घेतले होते। त्याच्यानंतर बॅक पेन सुद्धा होत होता, पण आज झटपट ही रेसिपी खूपच लवकर बनते, म्हणजे रेडी टू मेक सारखंच बोलता येईल आपल्याला। तर इथे मी सगळे खडे मसाले त्याच्यामध्ये टाकले। त्याच्यानंतर तेल गरम झाल्यानंतर खडे मसाले, हिरवी मिरची आणि कांदा हे सगळ्यात आधी फोडणीला टाकायचं आहे आपल्याला। ट्रस्ट मी गाईज, खूप सुंदर पुलाव बनतो, म्हणजे छोट्याशा साहित्यामध्ये, जास्त साहित्य लागत नाही ह्याला। तर इथे कांदा आणि हिरवी मिरची आपल्याला परतून घ्यायची आहे आणि खडे मसाले। मग त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये ऍड करणार आहोत आलं लसूणची पेस्ट। मॅरिनेटला सुद्धा आलं लसूणची पेस्ट यूज करायची आहे आणि फोडणीला सुद्धा आलं लसूणची पेस्ट ऍड करायची आहे। तर इथे फोडणी आणि ते व्यवस्थित आपलं आलं लसूणची पेस्ट टाकून आपल्याला परतून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये चॉप केलेले टमाटो टाकायचे। टमाटो टाकल्यानंतर आपले जे मसाले आहेत, लाल तिखट, हळद, त्याच्यानंतर गरम मसाला, त्याच्यानंतर बिर्याणी मसाला, हे सगळं टाकून हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। तर असं काही लुक होईल त्याचा। त्याच्यानंतर सगळे मसाले ऍड केल्यानंतर अजून सुंदर त्याचा फ्लेवर येतो आणि प्रचंड घरात असं वाटतच होतं पुलाव किंवा बिर्याणी बनते, वासच तसा सुटला होता। आणि इथे बघू शकता हे मॅरिनेट केलेलं चिकन आपल्याला या फोडणीमध्ये टाकायचं आहे आणि 15 ते 20 मिनिटांसाठी नुसतं हे चिकन आपण मीठ टाकून शिजवून घ्यायचं आहे। बोलतात ना, अर्ध कच्चं ठेवतो आणि अर्ध शिजवून घेतो, तसं ठेवायचं। त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपण 15 मिनिटं तुम्ही शिजायला ठेवा। त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये चॉप करून कोथिंबीर टाका वरती आणि शिजून घ्या। शिजून झाल्यानंतर पुढे बघालच तुम्ही
तर इथे बघू शकता आपण, तर मी ह्याच्यामध्ये आता ऍड करणार आहे बिर्याणी मसाला थोडासा, कारण जेव्हा आपण राईस टाकू ना त्याच्यानंतर आपण पुन्हा एकदा बिर्याणी मसाला ह्याच्यामध्ये ऍड करायचा आहे। तर होप तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। हे कायम बोलत असते मी, सबस्क्राईब करा गाईस असेच काही छान रेसिपीसाठी। तर इथे आपण बघा असं काही लुक आहे चिकनचं। तर चिकन शिजायला ठेवायचं 15 मिनिटं, त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये राईस ऍड करून 3 शिट्ट्या घ्यायच्या आहेत लो फ्लेम वरती। जास्त आपल्याला फ्लेम ठेवायचा नाही जेणेकरून भात लागू शकतो खाली। तर तुम्ही हे ह्याच्यात पण बनवू शकता, कढई वगैरे असते त्याच्यामध्ये। त्याच्यानंतर बटाटा वगैरे टाकलं, चिकन ॲज युजल जसं शिजवतो तसं आपण शिजवून घ्यायचं आहे आणि आपण ह्याच्यामध्ये तांदूळ टाकायचे आणि मस्तपैकी कोथिंबीर टाकायची आणि आपला भात शिजायला ठेवायचा। शिजल्यानंतर पुढे बघा लुक खूप छान वाटेल तुम्हाला। ही रेसिपी ट्राय करा, खूप यम्मी लागेल। छानसा पुलाव रेडी आहे, सर्व करा दही बरोबर। आवडला असेल रेसिपी तर सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय, टेक केअर।